तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज. प्रत्येक क्षण, प्रत्येक घडामोड तुमच्या सोबत. वसाका विठेवाडी साखर कारखान्याची कोट्यावधी रुपयाची मालमत्ता नेमकी कुणाच्या भरोशावर, हा प्रश्न आता विचारतोय सभासद, कर्मचारी आणि ग्रामस्थ. कारखान्यातले तांबे, पितळ, इलेक्ट्रॉनिक साहित्य, इलेक्ट्रिक मोटारी आणि इतर मौल्यवान वस्तूंची मोठ्या प्रमाणात चोरी होत असल्याचे गंभीर आरोप समोर येत आहेत. दिवसाढवळ्या रात्रीच्या अंधारात कारखान्याच्या मालमत्तेची अक्षरशः लूट सुरू असल्याचा दावा स्थानिकांकडून केला जातोय. सर्वात धक्कादायक आरोप म्हणजे सुरक्षेची जबाबदारी असलेल्या यंत्रणेकडेच संशयाची सुई वळते. त्यामुळे कुंपणानं शेत खाल्ले तर न्याय कोणाकडे मागायचा, असा संतप्त सवाल उपस्थित होतोय. सुमारे 400 कोटी रुपयाच्या मालमत्तेचा ताबा असलेल्या या कारखान्याच्या पश्चिम बाजूची संरक्षण भिंत पाडल्याचा आणि त्या जागेवर शेतीसाठी नांगरणी केल्याचा आरोप होतोय. तसंच पूर्वेच्या बाजूलाही तशीच परिस्थिती असल्याचाही आरोप होतोय. सुमारे 20,000पेक्षा अधिक सभासदांच्या या कारखान्याच्या मालमत्तेचे संरक्षण कोण करणार? चोरीच्या आरोपाची चौकशी कधी होणार? दोषींवर कारवाई होणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सभासद, कर्मचारी, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि विठेवाडी लोहनेर परिसरातील ग्रामस्थांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, संबंधित व्यावसायिक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी तातडीनं हस्तक्षेप करून कारखान्याच्या मालमत्तेचं संरक्षण करावं, तसेच चोरीच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी करावी, अशी जोरदार मागणी केली. प्रखर न्यूजसाठी संपादक शशिकांत बिरारी. आज आपण वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात आहोत. वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याची दुरावस्था आपण उघड्या डोळ्यांनी बघत आहोत. 25,000 सभासद असलेला हा वसंतदादा सहकारी साखर कारखाना शेवटची घटका मोजत आहे. वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कर्जबाजारीपणामुळे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने तो सध्या ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांची सुरक्षा यंत्रणा तिथं कार्यरत आहे. परंतु ती अतिशय तोकडी आणि त्याच्यावर कसलंही नियंत्रण नसलेली ही सुरक्षा यंत्रणा कुचकामी आहे आणि ज्यांना सुरक्षेची जबाबदारी नेमून दिलेली आहे तेच चोर निघाले, तेच भक्षक निघाले. मग सभासदांनी आणि कर्मचाऱ्यांनी न्याय कोणाकडे मागायचा? आज वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या पूर्वेला आणि दक्षिण बाजूला असलेल्या 700-800 मीटर भिंती या डायरेक्ट जेसीपीने पाडून त्याच्यातलं लोखंड दगड बाजूला केलेला आहे आणि तिथं शेजाऱ्या पायदारांनी डायरेक्ट तिथं झाडं तोडून कारखान्याच्या जागेवर शेतपेरणी करण्याचा त्यांचा मानस आहे. माझं एकच म्हणणं आहे, महाराष्ट्र शासन, व्यावसायिक आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडे कोट्यावधी रुपयाचं जर तुम्ही त्यांना कर्ज दिलं, त्या कारखान्याला त्याच्या सुरक्षेची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे. आपले कोणीच अधिकारी इथं महिना 2-2 महिने येत नाहीत, सुरक्षा यंत्रणेची पाहणी करत नाही. आणि अशा अवस्थेमध्ये आमच्यासारखा जबाबदार सभासद किंवा एक कर्मचारी म्हणून जेव्हा यांना विचारायला जातो, हे डायरेक्ट वरती हात करतात आणि आम्हाला काही त्याच्याशी घेणं नाही, तुम्ही वरिष्ठांशी बोला. अरे तुम्हाला त्याची नेमणूक केलेली स्थायी तपासणी अधिकारी म्हणून तुमचं कर्तव्य आहे तिथं पाहणी करणं, तिथली सुरक्षेची यंत्रणेची सगळी यंत्रणा लावलं आणि त्या मालमत्तेची जबाबदारी आपल्यावर आहे. आणि आपण असं जर उत्तर देत असाल, मी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे मुख्य व्यवस्थापक अनास्कर साहेब, विद्याधरजी अनास्कर यांना विनंती करतो की त्यांनी या बाबतीत तात्काळ नाशिक जिल्हा जी शिखर बँकेचं जे कार्यालय आहे तिथं जर व्यवस्थापकीय अधिकारी आणि त्यांनी नेमून दिलेले जो कोणी अधिकारी असेल त्याच्यावर तात्काळ चौकशी करून त्याच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा राज्याचा समन्वयक आणि एक जबाबदार सभासद आणि कर्मचारी या नात्यांनी, माजी कर्मचारी या नात्यांनी मी शासनाकडे विनंती करतो. आणि तसं जर झालं नाही, एवढ्या 2-5 दिवसात त्याचं संबंधित